मंत्री मोठे आले, अधिकारी बंधू आधी आले. आपले जे मूळ मागणी 54 लाख प्रमाणपत्र त्याच्यासाठी आपण मुंबईला आलो. त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र द्यायचं. एक 2 आणि तिसरा आपला सगळ्यात महत्त्वाचा ज्या नोंदी मिळाल्या त्या बांधवाच्या त्याच्या सगळ्या सोयऱ्याला देण्यासाठी तुम्ही अध्यादेश काढायचा. खरी काही आपली याच्यासाठी की आपण सगळं गाड्या उन्हात पाहिजे रस्त्यावर घेतो तुम्ही भोपळा नाही तुम्ही सुद्धा आपण पुढे सगळ्यांशी लक्ष आपल्याला त्यांनी तुम्हाला कोणाला दिलं बाकीच्या नंतर आता ही आपणच समाज सगळ्याच्या एवढं जागा आहे त्यात आपण काम राहील सगळ्या सोयऱ्यांना त्या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं अध्यादेश काढला. आपला विजय समजा आपल्या सगळ्यांचा झाला. शांत बस भाऊ. शांत बस. विषय ठेवायचा तुला कळतंय? शांत बस म्हणलं म्हणलं की मारलं जातं. त्या महाराष्ट्र सरकार कसा विषय अरे शांत बस ना. थांब जरा तू. शांत बस. थांबा आवाज बंद कर. तू एकदम शांत नाही. घे त्याला बाहेर घे. त्याला बाजूला काढ. बाहेर घे त्याला. आपण शांत घ्या चला. चला बोला. दादा बोला तुम्ही. बोला पाटील बोला. पाटील बोला तुम्ही. आपला व्हॉट्सअपला सगळीकडे आपण आता टाकणार म्हणजे आपण बिना विजयाचा मुलाला तर माघारी काढलेलं नाही. आजच्या दिवशी कोणी सांगू शकतो जडा सुद्धा आणि फसवायला का तुम्ही दुश्मन येतात आदेश काढला त्यांनी ते आता लागू झाला. समजा आपण हो म्हणलं की झाला. आपण प्लेस घेतो त्यावरती काय नंबरिंग टाकीत नाही त्याचं. आपण नाही म्हणलं की नंबरिंग नाही टाकायचं. मग ते लागू आता होईल किंवा सकाळी हे आपण सगळ्यांनी कष्ट केलेल्याचा आपण सगळा मराठा समाज एकत्र आल्याचं आणि त्यांनी एकाने मुंबईच्या अख्खी टीम येईल बघा सर. नाही मुंबईवाले फक्त सांगा तुम्हाला मान्य आहे का आदेश? मुंबईवाले कुठे गेले? बाकी वर्ग राहिले काय आले तुम्ही? एक काम ते झालं त्याला सगळं बोलतील. आता दुसरं आपल्या महाराष्ट्रातल्या आणि आंतरवाडीसह केसेसचा विषय होता. बोला दादा बोला. नोंद नाही त्याचे कसं. हा बोला सांगितलं ना सोयऱ्यांचं भेटून तुम्हाला. मुद्दा ऐकून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुन्हा प्रश्न मांडा तुमचे. 3 घंटे किस पाड आहे याच्यावर 1-2 नाही 3 घंटे हे सगळे वकील बंद होते आपल्या हायकोर्टातले. पुढे आहे ना आपल्या मागे तुम्ही भिंतीला टेकू नका. भिंत पडल. झेंडा मध्ये घ्या. झेंडा पाठीमाग बघा. लेडीज आहे. पाठीमाग बघा. पाठीमाग झेंडा काढा ना. झेंडा तुम्ही
मग तुम्ही सांगतो होय दादा तो दादा कुणबी नोंद नसले तरी सोलापूर जिल्ह्यात मिळालेच नाही तर कुठेतरी क्वचित मिळाले त्याचं कसं करायचं तुमच्या आता नोंदी जे मिळाल्या कुठेतरी एक मिळालंय एका तालुक्यात एक मिळालंय कसं करायचं पुढं सोलापूर जिल्हा एक एक आधी सगळं सांगतो ना हा अक्कलकोट तालुका सांगा समजा सरकार. एक एक ऐका ना तुम्हाला सगळं हा, हा, हा. सांगतो. 11 पत्र आहे एक नाही हा, ठीक आहे. सांगा सांगा पहिला आपण आज तिथे स्वतः आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा तो झालाय हे सगळे ज्येष्ठ वकील मंडळी हायकोर्टात मुंबईत यांच्या समोर 3 घंटे केस पडला याच्यावर थोड्या ठिकाणी ते बी जागेच उपाशी दाखवायचे यांनी सगळ्यांनी चेक केल्यानंतर मान्य केलाय मुंबईकरच्या बांधव तुम्हाला मान्य आहे की जे आहे मान्य मग आता त्यांच्याकडे संसार कोण आहे तुम्ही सांगाल तेच आपण लढायला आलो आडाणीपणा आपल्यातल्या हुशार आणि आपल्यातले बुद्धिजीवी लोक हे यांना हे मान्य पुन्हा एकदा विचारतो तुम्हाला सगळ्याला मुंबईत त्यांना मान्य आहे आपण आपल्याला जी आर त्यांनी सगळ्या सोयऱ्याचा द्यायला कुटुंबीचं झालं परिवाराचं झालं आपला सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित झाला होत नव्हता आपल्याला धरलं दमदार आहे चला दादा बोला तुम्ही बोला 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 दादा बोला आपण किती दमदार आहे हे एखादी सरकार कोणता असू बघत असतं कोणता असू सरकारला दोष द्यायचा नाही कोणता असू आपण सरकारच्या विरोधात लढलो आपलं काही दुश्मन नाही आहे सरकार असं तर विरोधी पक्ष असतो आपल्याला हक्क पाहिजे होता म्हणून आपण लढलेले आज त्यांचं आपलं असं दुश्मनी शत्रुत्व आज संपलं आपलं काम झालं त्यांचं आपलं काही शत्रुत्व नाही आपलं काम नव्हतं तर आपण कथाकथ वाढलं आता त्यांचं आपलं काही संबंध राहिलेला नाही आहे त्यांनी आपल्याला जे पाहिजे ते केलं आपल्याला ते मिळाले याच्यावरती 3 घंटे सगळ्यांनी चर्चा केली ते झाली महाराष्ट्रात आंतरवाडीसह महाराष्ट्राचे गुन्हे झालेले होते आपल्या त्याचं पत्र आपल्याला मुख्यमंत्री साहेबांना दिले हे सगळे गुन्हे तातडीनं मागे घेण्यात येणार आहेत महाराष्ट्रातले म्हणले की बोला 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 मागचे सगळे मागचे पण ना मागचे मागे आपली कळंबोलीत दंगल निर्णय झाले तिसरा मुद्दा आपल्या नोंदी कमी आहे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात तर आपले 3 बॅगेज एक निजामकालीनचे दुसरं ते जनगणनेचं आहे मराठवाड्याचे चालू मराठवाड्याच्या असे 3 आहेत ते दिले ते शिंदे साहेबांची समितीची आता काही केली स्थापित त्यांच्याकडे घेऊन ते ही घेऊ तपासणी करू असं सांगितलं की आता तपासतील त्याला ते कसं आहे काय ती तपासणी करून ते घेते आणि आपल्याकडे मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यामुळं त्या समितीचा वेळ वाढून घेतला आपण त्या समितीने 24 घंटे काम करायला लावलेला मराठवाड्यात नोंदी आणखी सापडा त्यासाठी समिती काम करणारे त्याचा सुद्धा GR त्यांनी काढला त्याचा पण काढला की त्यांनी काम करायचं गावागावात शिबिरं घ्यायचे त्यांनी ते बी त्यांना आदेश दिले त्या समितीने किंवा त्यांनी दिलेल्या आदेशात लोकांना आता त्यांचं करून घेते खालीच बघा आणि त्यांचं क्लिअर करतो त्याची नोंद सापडली ना नाही अरे नाही नोंद सापडली तुमच्या पंचा पाहुण्याची तुमचा जर ते सोयरा असता तर त्याला शपथपत्र करून सोयऱ्यांना सुद्धा ते पुरावा धरून देणार चाल वा 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 चला तुम्हाला नाही कळलं तर मी एखादा चांगलं समजून सांगतो मागं पुढे केली याचा अर्थ तुम्हाला ते कळलंच नाही. ते बरोबर होते सगळं तुमचे सोलापूरचे माऊली ते सगळे तुम्हाला समजून काही अडचण नाही ते सगळे जिल्ह्यातले लोक घेऊन बसलो मी एकट्यात बसलो खाली बसलं का तुम्हाला घेत येतो पटाकला आपल्याला खाली बसलं का वर पडलं का आपलं हे पाहिजे ते झालं आणि कोण झालं हा त्या शैक्षणिक सवलतीचं सुद्धा झालंय
ओबीसीला ज्या सवलती आहेत म्हणजे आरक्षण मिळेपर्यंत बाकीचं दुसरे काही काही घ्यायचं नाही त्यांना त्यांच्यासाठी काम केलं आपण ते शिक्षणात सवलती पुढं राहणार ओबीसी सारखे वा त्याच्यावर पण झाले ओबीसी प्रमाण दोघांना वा 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 जागा राखीव ठेवणार आपण हा आपल्या जागा राखीव लोकांनी धरलं 4,772 पोरं बीसी एनबीसीचे मधून पोरं पडले PWDचे सगळे घेतो म्हणून सांगितलं वा. कल्याण झालं वा 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 चार पुरे आरक्षण होते, संपली होती ते सगळे. हो सगळे संपले होते बरोबर आहे. चला ते बी लागले आता ड्युटीला. PSI झाले आहेत आपल्या त्यांचं पण सांगितलं. हो हे पत्र आहे का बरोबर निर्णय शासन निर्णय असे बी नाही घेतले ते इतर काय प्रमाण नाही काय केलं ते मी एका दिवसात द्यायचो ना, एका लक्षात द्यायचं लागेल. सांगितलं की तेच त्याला ते ड्राफ्ट लिहायला आपले बी नमुने देताला काय होते सांगायचं तेच परत म्हणून इतका टाइम गेला अभ्यास का सुटायचं त्यांचं कोपर्डीचा जो खटला आहे त्याच्याबाबत जे त्यांनी सांगितलं आता पाठपुरावा करून आम्ही सुरू करतो त्याचं पत्र घेतो वा तुम्ही आता आमच्या घरी चला संघ सगळं सांगतो पण काय का थोडं राहिलं गुलाब आहे. आंतरवादी शहर राज्यातील आहे का राज्यात गाव आपला आहे आहे. सगळ्याला हरी आपण सगळ्या पाण्यापुढे जाते नुसते ट्रॅक्टर घेऊन जाते काही मिळणार नाही काही इलेक्शन घाली दिली तर आपल्याने आपले कुणी एक झाले सगळ्याचे खबर घालले मराठी दादा दुसरी एक दादा तुम्ही सभेच्या वेळेला मी मागणी केली होती तुम्हाला की जो डाटा आहे का नाही तालुका वाईज किती नोंदी सापडल्या किती प्रमाणपत्र दिले आणि राहिलेली केव्हा देणार वा वा तालुक्यात सोडा आता गावाही झाला गावाही झाला आता काय म्हणजे चला झाला हो काय काय तालुक्यात नोंदीचं वाचन बंद केलेलं आहे बोलायला चान्स आहे. सुशिक्षित असतात आल्यापासून 56 लाखाचे 37 लाख झाले 57 लाख झाले दादा ही तुमची कृपा आहे समाजावर नाही बोलायचं तर बोलू शकतो. तालुक्यामध्ये ना 80 गावाची कागदपत्र जारी केला आपल्याला काय करायला माहिती का सगळ्या शहरात ते बसवलं काही लोक 80 गावाची काय मिळूनच सगळे सोयरे अरे महाराष्ट्रात नाट्य असं नव्हतं कुठे आपल्याला आता डाव करून करून आपल्या त्याच्यात जायचं किमान आपली आज तरी 57 लाख लोक खरं गेली खरं गेली पत्र दिले दोन्ही कोटी अजून लोक तुमच्यामुळे गेले आणि सगळ्या कायदा पण जरी आला थोडाफार धोका दिला आपण का मेले नाही किती केले का पुन्हा सुरू पुन्हा इकडे तिकडे नाही मुंबईच राहिले
पण आता आपल्याला राहिलेलं नाही. तरी पण दादा हे जे आरक्षण मिळालं तुमचा त्याग आणि समाजाची साथ याच्यामुळे मिळालं. आझाद मैदानाशी नाही मुंबईला वेगळी करण्याची सुद्धा बरोबर आहे दादा, बरोबर आहे. आपल्याला विजय सभा घ्यायची आपल्याला विजय सभा घ्यायची एवढी मोठी आंतरवाली विजय सभा आझाद मैदान मध्ये विजय साहेब आझाद मैदान मध्ये